खरं तर आज गणेशदादा फरताडे या ठिकाणी आहेत म्हटल्यानंतर बाकीचं कुणाचं ऐकायची तुम्हाला इच्छाच राहिलेली नाही हे मी जाणून आहे. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगेल, जसं गणेशदादा फरताडे सांगतात की माझा राजा फोटोवर असेल तर मला माझा फोटो नसला तरीही चालेल. गणेशदादा नेहमी सांगतात की माझा राजा बॅनरवर आहे ना तर मी बॅनरवर नसलो तरीही चालेल. म्हणून व्यासपीठावर सगळेजण आहेत, पण मला कुणाचंही मी नाव सांगणार नाही, कारण मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मी माझ्या व्याख्यानाला 2 मिनिटासाठी सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला जगण्याचं सांगतात, शेतकऱ्यांना कसं जगायचं हे सांगतात, शेतकऱ्यांच्या मालाला शेतकऱ्यांना कसं पोहोचवलं पाहिजे हे नेहमी सांगतात. कारण गणेशदादा फरताडे यांचा विषय आहे की शेतकरी पुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणून मी एका छोट्याशा शेतकऱ्याची तुम्हाला गोष्ट सांगेल. एक शेतकरी आहे, त्याच्यामध्ये एक आंब्याचा बाग आहे. आंब्याचा बाग असणाऱ्या शेतकऱ्याची मुलं आहेत, छोटी छोटी मुलं जशी समोर बसले तशी मुलं आहेत. ते मुलं विचार करतात की आपल्या बापाकडे पैसे नाही आहेत, मग आपल्याकडे एवढे मोठे आंबे आहेत, आपण पैसे का नाही कमवायचे. आपण तर बाजारात बघतो ना की लोक खूप सारे टोपल्या घेऊन बसलेत, कुणी आंबे विकतंय, कुणी पपई विकतंय, कुणी मोसंबी विकतंय, कुणी कांदा बटाटे भाजीपाला सर्व काही विकतंय. मग त्यांच्या लक्षात येतं की आपणही काहीतरी विकलं पाहिजे. मग ती मुलं काय करतात, आपले आंबे तोडतात, गावाच्या बाहेर निघतात. गावागावातून गल्ल्या गल्ल्यातून फिरत असताना त्या आंब्यांना त्यांचा केवळ 30 रुपये भाव मिळतो. आंब्यांचा भाव 30 रुपये. मुलं खुश होतात, अरे 30 रुपये भाव आपल्याला आपल्या गावात मिळाला. बाहेर अजून असेल की पुढं जातात. पुढे गेल्याच्या नंतर असं चिंचवड सारखं गाव आहे, थोडा वाहतुकीचा रस्ता आहे, तिथं आल्याच्या नंतर त्यांना अजून थोडासा भाव मिळतो, 50 रुपयाचे आंबे. अरे बापरे, हे तर खूपच छान झालं. मुलांना अजून वाटायला लागतं की जसं जसं आपण शहराकडे जाऊ तसं तसं आपल्याला भाव जास्त मिळेल, पैसे जास्त मिळतील, आपल्या बापाच्या खिशातला पैसा वाढेल असं त्या मुलांना वाटायला लागतं. मग ते पुन्हा वडवणीसारख्या ठिकाणी जातात. वडवणीसारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे यार, इथं अजून 70 रुपये भाव मिळाला. पुढे जातात बीड सारख्या ठिकाणी, पुढे त्यांना 100 रुपये भाव मिळतो. पुढे जातात एखाद्या मॉलमध्ये, तिथं त्यांचेच आंबे 200 रुपये किलोनं लावलेले असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपला भाव आपल्या गावापेक्षा बाहेर जास्त आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच सांगतात की तुमच्या भावाची तुम्हाला योग्य किंमत करता आली पाहिजे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच विचार इथल्या शेतकऱ्यांना सांगेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक छोटासा किस्सा सांगून मी तुम्हाला या ठिकाणी थांबणार आहे. कुतुबशहाचा दरबार भरलेला आहे. कुतुबशहाच्या दरबारामध्ये खूप सारे हत्ती घोडे आहेत आणि त्या ठिकाणी शिवाजीराजे आलेले आहेत. शिवाजीराजे म्हणतात, वाह कुतुबशहा, तुमच्याकडे खूप सारे हत्ती घोडे आहेत. पण त्यावेळेस अहंकारामध्ये गेलेला कुतुबशहा शिवाजी महाराजांना म्हणतो, हा शिवा, आपके पास है क्या इतने हाथी घोडे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे त्यांना सांगतात, अरे आमच्याकडे असले हत्ती घोडे नाही आहेत, पण एका बुक्कीत हत्ती पाडणारा मर्द मराठा आमच्याकडे आहे. अशा वेळी कुतुबशहाला आश्चर्य वाटतं, अरे यांचा मावळा बुक्कीत हत्ती पाडतो, आपल्याला झुंज लावावी लागेल. एवढं सगळं केल्यानंतर कुतुबशहा एका मावळ्याची आणि हत्तीची झुंज लावायचा ठरवतोय. पिसाळलेला हत्ती रणांगणात आहे. कुतुबशहानं शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अंगाने सडपातळ असणारा एक सैनिक त्या रणांगणात सोडलाय. सैनिक शिवाजी महाराजांकडे पाहतोय. शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहतायत. शिवाजी महाराजांनी जसं त्याच्याकडे पाहिलं, त्या सैनिकाला बरोबर उंच लगाम लगावली. त्या रणांगणामध्ये पिसाळलेला हत्ती समोरून येतोय, हा समोर जातोय, एकमेकांची जोरदार टक्कर होते. हत्ती त्याला उचलतोय, खाली टाकतोय, उचलतोय, खाली टाकतोय. तो बावळा खाली पडलाय, रक्तबंबाळ झालाय आणि त्याच्या मनात विचार येतोय, अरे आपल्या राजाने तर सांगितलंय बुक्कीत हत्ती पाडतो आमचा मर्द मराठा, मग मी घाबरून कसं चालन. मी जरी हारलो तर माझ्या राजाचा अपमान होईल. चारी बादशहाला मांडी खाली रगडणाऱ्या राजाचा अपमान होईल. फक्त जिजाऊंना मुजरा करणाऱ्या त्या जिरटोपाचा अपमान होईल. मला असं हारून चालायचं नाही. तो मर्द मराठा तारकन उभा राहतो, हातात तलवार आहे, हातात हत्तीची शेपटी आहे. आणि जर तिथंच आपल्यासारखा कोणी असता तर त्या हत्तीला मागूनच वार केला असता. पण मर्द मराठ्याची औलाद आहे, पाठी मागून कधीच वार करायची नाही. त्यानं उंच झेप लगावली आणि त्या हत्तीच्या सोंड्यावर जोरदार वार केला. हत्ती कोसळला आणि त्या मावळ्यानं माझ्या छत्रपती शिवरायांचा, या स्वराज्याचा विजय तिथं निश्चित केला. अशा खूप साऱ्या छत्रपती शिवरायांच्या गोष्टी आहेत जे गणेशदादा फरताडे आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत. मी गणेशदादांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. गणेशदादा हे 7वी पासून आम्ही दोघं एका शाळेत आहोत. तेव्हापासूनचे आम्ही आतापर्यंतचे मित्र आहोत. त्याला एका शेतकरी घरातला तो आहे.
किती जाण असावी एखाद्याला. हॉस्टेलवर आम्ही शिकायला होतो. हॉस्टेलवर सुट्ट्या लागल्याच्या नंतर ह्या लहान मुलांना तुम्हाला कुणालाही आनंद होईल की आपले पोरं घरी येणार आहेत, पोरांना सुट्ट्या लागल्यात. पण गणेशचं तसं नव्हतं. 10 बाय 10ची एक खोली होती. मी अनुभवलेलं आहे म्हणून सांगतो. 10 बाय 10ची त्याची एक खोली आहे. त्या खोलीमध्ये आई वडील 3 भाऊ, एका भावाचं लग्न झालेलं, एवढाच त्या भावाला एक लेकरू, असा सगळा परिवार 10 बाय 10च्या खोलीमध्ये होता. त्या शेतकऱ्याच्या पोरानं ओळखून घेतलं आपल्या बापाची काय परिस्थिती आहे. यानं सुरुवात केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालायला सुरुवात केली. आज त्याच पोरानं एक 17 ते 18 लाख रुपयाचं घर गावामध्ये बांधलंय. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शेतकरी असल्याची जाण आणि केलेली मेहनत याच्या जीवावरती शक्य झालेलं आहे. ज्यावेळेस शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्ट्या होतात, त्याला आनंद होतो, त्यावेळेस गणेशला आनंद होत नव्हता. तो रडायचा, आमच्यासमोर रडायचा, सरांसोबत रडायचा. सर म्हणायचे, अरे तुला सुट्ट्या लागल्या, तू रडतोयस का? तो सांगायचा, सर हॉस्टेलवर मला 2 टायमाचं जेवण मिळतं, राहायला रूम आहे. मी गावाकडे गेल्यानंतर आईबाप कारखान्याला जातात, मी राहू कुणाकडं? हा प्रश्न गणेश समोर असायचा. आणि तीच गरिबी, तेच शेतकऱ्याचं असणारं जीवन त्यानं जाणलंय, म्हणून तो आज आपल्या समोर आहे आणि आज एक व्याख्याता म्हणून आपल्या समोर आलेला आहे. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नजर चुकीने काही नावं राहिलेले आहेत, त्यांच्या आम्ही क्षमा मागतो. मुन्ना बडे यांचा सत्कार लक्ष्मण धायतिडक हे करतील. घ्या. नवनाथ तांबडे ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार ज्ञानेश्वर गोजे करतील. थोडं इकडे आहे ना, थोडं कॅमेरा म्हणते. तुषार नेटके यांचा सत्कार विनोद तांबडे आतिश मात्रे हे करतील. तुषार नेटके यांचा सत्कार सुशील धायतिडक यांचा सत्कार आतिश मात्रे हे करतील. धनंजय धायतिडक यांचा सत्कार धनंजय मात्रे करतील. तरी सर्वांची माफी मागून पुढील कार्यक्रमाकडे आपण वळूया. सर्वजण येथे थांबलेले आहेत. सर्व वडीलधाऱ्या मंडळींना विनंती आहे की जर काही चुकलं तर क्षमा मागून पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. भगवा झेंडा आहे आमची मान, भगवा झेंडा आहे आमचा सन्मान, सदैव मानवंदना देऊ तयाला, छत्रपती आहेत आमचे जीव की प्राण, छत्रपती आहेत आमचे जीव की प्राण. उंच आकाशी झेप घ्यायची असेल तर गरुडासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर नभा एवढं धाडस हवं, पाण्यात सूर मारायचा असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य जर निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं, शिवबाचंच काळीज हवं. तसेच आपण ज्यांना इथे व्याख्यानासाठी बोलवलं आहेत, आमचे प्रमुख पाहुणे जरी म्हणलं तरी काय हरकत नाही, असे गणेशजी फरताडे यांना मी विनंती करेल की आपण
मार्गदर्शन करावे। तर याच्या आधी तिगावचे सरपंच राज पाटील हे 1-2 मिनिटं बोलतील। व्यासपीठावरील सर्व मान्यवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो व आपण ज्यांच्या व्याख्यानाची आतुरतेने वाट पाहतात असे गणेशजी फरताडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। तसेच युवा नेते भाजपचे तालुका अध्यक्ष ईश्वरजी तांबडे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मार्गदर्शन करावं। शुभेच्छा। आपल्या गावामध्ये शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे युवा शेतकरी पुत्र गणेशजी फरताडे साहेब, आता त्यांच्या मित्रांनी सांगितलं की किती हालाकीच्या परिस्थितीतून ते या ठिकाणी आलेले आहेत। खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, परंतु मी ह्या चिंचवड नगरीच्या वतीनं, परिसराच्या वतीनं मी तुमच्यामध्ये अशीच भरभराटी हो अशी इच्छा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत, याचं भान आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत असताना छत्रपती शिवाजी महाराज एक सामान्य राजे नव्हते, तर 18 पगड जातींना घेऊन चालणारं एक नेतृत्व होतं। आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जात असताना त्यांनी स्वराज्य निर्माण केलं। ते केवळ एका समाजासाठी नव्हे, तर 18 पगड जातीसाठी त्यांना स्वराज्य निर्माण केलं। ह्याची सुद्धा सर्व जाती धर्मातील लोकांना जाण असली पाहिजे। आज फरताडे साहेब, मला विषय लांबवायचा नाही, परंतु एक मी या ठिकाणी बोलू इच्छितो की आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये कशी आहे, आणि त्यापेक्षा बीड जिल्ह्यातसुद्धा अतिशय वेगळी परिस्थिती आहे। आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करायचं ठरवलं, त्यावेळेस सर्व जाती धर्मातील लोकांनी या ठिकाणी त्यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची जीव अर्पण केला। त्यामध्ये धनगर समाजाचे काही मावळे आहेत, मुस्लिम समाजाचे काही मावळे आहेत, माळी समाजाचे काही मावळे आहेत, मातंग समाजाचे काही मावळे आहेत, सर्व जाती धर्मातील, मुस्लिम समाजाचे सुद्धा आहेत। सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन स्वराज्य निर्माण केलं। त्यात स्वराज्य निर्माण करायचं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजाला जर अभिवादन करायचं असेल, तर सर्व जाती धर्मातील लोकांनी या ठिकाणी मनामध्ये एक निश्चय केला पाहिजे की आपल्या जे मनभेद या ठिकाणी निर्माण होत आहेत, काही राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक तुम्ही आम्ही जे मनमिळावूपणाने राहत आहोत ते भेद निर्माण करण्याचं काम करीत आहोत। मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर आत्मसात केले आणि त्याप्रमाणे जर आपण वागलो, तर या ठिकाणी निश्चितपणे आपण सर्व गुन्हे गोविंदाने यापुढेही निश्चितपणे नांदू, असा आम्ही आत्मविश्वास या जयंतीनिमित्त करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्य व्याख्याते गणेशजी फरताडे यांना मी विनंती करेल, त्यांनी सर्वांना शिवाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन करावं। दादा इको पूर्ण बंद करून टाका, थोडंसं गेन द्या आवाजाला। खरं तर माता माऊल्यांना आता टेन्शन वाढलं असेल की बाबा हे बाकीचे बिना कोटावले होते त्यांनी पटपट उरकिलं, परंतु आता हे काय लवकर उरकायच्या मागं नाही। परंतु माता माऊल्यांनो, मला जाणीव आहे तुम्ही थकून भागून इथं बसलेले आहात। फक्त छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास, हा धगधगता इतिहास तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे।
आणि फक्त महत्त्वाचाच नाही तर ही विचारांची नांगरणी झाल्याशिवाय उद्याच्याला छत्रपती शिवराय तुमच्या आमच्या जन्माला येणार नाहीत। आणि म्हणूनच हा कार्यक्रम तितकाच महत्त्वाचा आहे। दादा आवाज वाढवा थोडासा। खरं तर छत्रपती शिवाजी राजांच्या काळातला एक प्रसंग आहे। शिवाजी राजे रायगडावरती असताना जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालेत, दर्शन घ्यायचंय। दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायची आहे। जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ शिवाजीराजे गेले, जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती पाय ठेवला आणि राजांना समोर दिसलं की समोर कुणीतरी नौका माणूस उभा आहे। याचे कपडे तर वेगळेच आहेत, आपल्या स्वराज्यात असे कपडे कुणी घालत नाही, मग हा नेमका पाहुणा कोण असावा? तसे शिवाजीराजांनी विचारलं, पाहुणं कोण आहे तुम्ही, इथं कशासाठी आलात? तसा त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या चिऱ्यावर बसलेला कविभूषण समोर आला आणि स्वतःची ओळख करून देऊ लागला। राजा नाव आहे कविभूषण, उत्तरेमधनं आलोय। शिवाजीराजे आपल्यावरती कविता लिहिली आहे आणि ती कविता ऐकवण्यासाठी 2 दिवस झालं रायगडावरती फिरतोय। राजा कविता तुम्हाला ऐकून दाखवायची आहे। राजांनी सांगितलं, ठीक आहे कवीजी, ऐकवा कविता। काय लिहिलंय कवितेत? कविभूषणांनी कविता म्हणायला सुरुवात केली आहे। इंद्र जिमी जंब पर, बाड बसु अंब पर, रावण शिरंब पर, रघुकुला राज है, पौन बारी बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस्र बाह पर, रामद्विज राज है, दावा द्रुम दंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वी तुंड पर, जैसे भृग राज है, तेजतम अंश पर, कान्हा जिमी कंस पर, तो म्लेच्छ भंस पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है। माता माऊल्यांनो, टाळ्या काय तुमच्या येणार? माझा दुसरा तिसरा कार्यक्रम आहे, जरा माझा आवाज कमी तुम्हाला येत असेल पण तुमच्या टाळ्या मला पाहिजे, जोर जोरानं टाळ्या। खरं तर छत्रपती शिवाजीराजांचा हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला जिथं आवडेल तिथं बिनधास्त तुम्ही टाळ्या वाजवा। नितीन आताच सांगितलं, तुमच्यासमोर उभा राहिलेला हा कोणता मोठा वक्ता नाही तर हे एक शेतकऱ्याचं पोरगा आहे। हेडो म्हणजे खाली बसलेला असतोय, आज तुमच्यासमोर पुढं उभा आहे शिवरायांचं चरित्र सांगण्यासाठी। खरं तर माता माऊल्यांना घोळ असा झाला, छत्रपती शिवाजी राजासारखा दैदिप्यमान राजा या मातीत आपल्या जन्माला आला, पण कितीतरी वर्ष झालं या राजाची जयंती आम्ही फक्त कोटारी पिऊन साजरी करत होतो। या राजाचा फोटो डोक्यावरती घ्यायचा, नाचायचा, उड्या हाणायच्या, कपडे काढायचे, वेगवेगळे चुकीचे इशारे करायचे आणि झाली शिवजयंती, संपला कार्यक्रम। खरं तर कितीतरी वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांची जयंती अशी साजरी होत होती आणि ही सत्य परिस्थिती। पोरांनो, तुमचा काही प्रॉब्लेम आहे, शांत बसा थोडंसं। कितीतरी वर्ष झाला अशी शिवजयंती साजरी होत होती ना। आजही काय गावाखेड्यानं गेलं ना तर माता माऊल्यांना म्हणजे आपल्याकडे तरी सत्कार मला वाटतं 20 मिनिटं चालले, एका गावात गेलो पाऊण ते 1 तासभर सत्कारच चालू होते। म्हटलं आता मी बोलायचं का, तुम्ही 1 तास तर सत्कारातच घातलाय। म्हणजे ही सत्य परिस्थिती गावाखेड्यातली आम्हाला पाहायला मिळते। मला बोलवलं नाही, माझा सत्कार केला नाही, एवढंच नाही तर प्रमुख पाहुण्याला मला पुष्पगुच्छ द्यायचा होता, हार त्यांच्या गळ्यात घालायचा होता, म्हणून मला बोलवलं नाही। याच्यावरनं नाराजगी आमच्या शिवजयंतीत होताना पाहायला मिळतात, वाद व्हायला लागतात। महापुरुष तर आम्ही डायरेक्ट वाटूनच घेतले, म्हणजे भावाभावात जशा वाटण्या होतात ना आमच्या, तर तशा वाटण्या महापुरुषांच्या कुठं ना कुठं तरी आज आम्ही करायला पाहायला लागलोय। म्हणजे मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊच्या शिवरायांना आणि दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमनायांना। अण्णा भाऊ आमचे मातंगानं गायली गाणी आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी, फुल्यांना न्यायला गोळा झाले सारे माळी। आणि इथंच बघा, इथंच महापुरुषांच्या विचारांची झाली होळी। ही होळी आम्हाला होऊ द्यायची नाही, ही होळी आम्हाला होऊ द्यायची नाहीये। हा महापुरुष खरं तर आमच्या काळजात आम्हाला जोपासायचा आहे, जपायचा आहे। दादा इको वाढवलाय का? परत पूर्ण इको बंद करून टाका, कारण काय होतंय थोडंसं मी फास्ट बोलतोय, आमच्या माता माऊल्यांच्या लक्षातही आलं पाहिजे। काय लिहिलंय कविभूषणांनी? कविभूषणांनी कवितेच्या माध्यमातलं लिहिलंय, सक्र जिमी सैल पर, अर्कतम फैल पर, बीगन के रैल पर, लंबोदर देखिए, रामदस कंद पर, भीम जरा संद पर, भूषण जो सिंध पर, कुंभ जो विसेकिए, हार जो अनंग पर, गरुड़ जो भुजंग पर, कौर हो के अंग पर, पारथ जो फेकिए, गाज जो बिहंग पर, सिंह जो मतंग पर, म्लेच्छ चतुरंग पर, शिवराज देखिए। काय म्हणतात कविभूषण? अरे 33 कोटी देव कदाचित तिथं मोठे असतील, सत्य आहे, खरं आहे, पण त्या 33 कोटी देवांना देवळात सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या राजानं केलं आणि म्हणून आमचा राजा त्या 33 कोटी देवांपेक्षा आम्हाला मोठा वाटायला लागतो। माता माऊल्यांनो, तुमच्या टाळ्या नाही येणार, जरा मला पाहिजे तशा टाळ्याच येणार तुमच्या, जोर जोरानं टाळ्या जिथं आवडेल तिथं आल्या पाहिजे। कारण काय कीर्तनाच्या कार्यक्रमात मध्ये कुणीतरी दुसरं विठ्ठल विठ्ठल काही म्हणायला असतं, इथं कोण आहे, एकट्यालाच सगळा कार्यक्रम करायचा आहे। त्याच्यामुळे तुमच्या टाळ्या म्हणजे कार्यक्रमाची रंगत असते आणि छत्रपती शिवाजी राजांचा हा दैदिप्यमान इतिहास मांडताना
मला प्रेक्षकांकडनं पुढनं ज्यावेळेस प्रतिसाद येईल त्यावेळेला खरं तर मजा वाटते किंवा ते सांगावं वाटतं, नाही तर मग पटकन कार्यक्रम उरकून जाऊन मी. छत्रपती शिवाजी राजा हा जगाच्या पाठीवरचा एवढा दैदिप्यमान राजा जन्माला आला की या मातीमध्ये असा सुपुत्र पुन्हा झालाच नाही. म्हणजे शिवाजी राजे जगले फक्त 50 वर्ष. एका वर्षाला 1 किल्ला जर महाराजांनी घेतला असता तर 50 किल्ले फक्त स्वराज्यात आले असते. एका वर्षाला 2 किल्ले घेतले असते, शिवाजी महाराजांनी 100 किल्ले जिंकले असते. परंतु सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, सुवर्णदुर्ग, चिमदुर्ग, नळदुर्ग, श्रीमंतदुर्ग, कामकोट, कुडाळकोट, ईश्वरकोट, राजकोट, रामसेज, रोहिडा, केळणा, पुरंदर, तोरणा, तिकोणा, खांदेरी, उंदेरी, कृष्णगिरी आणि शिवनेरी सारख्या 422 गड किल्ल्यावरती माझ्या राजानं भगवा झेंडा फडकवलाय. जे कुणाला जमलं नाही ते माझ्या राजाला जमलं. फक्त 50 वर्षात, त्यातले 10-15 वर्ष तर बालपणात खेळण्या बागडण्यात निघून गेली असतील. म्हणजे खरा विचार करायचा झाला तर 30 वर्षात 422 गड किल्ल्यांवरती भगवा झेंडा लावणारा हा राजा आहे. आणि म्हणून या राजाचा इतिहास आम्हाला डोक्यात घ्यावा लागणार आहे. आजही पहा ना, म्हणजे आमची जयंती साजरी होते, फक्त गाणे शांताबाई लावली आणि शांताराम वाजला, आमच्या पोरांनी फक्त वेगळे चाळे करून नाचलं म्हणजे शिवजयंती झाली आमची, अशा पद्धतीचा समज आम्हाला पाहायला मिळतो. पण याच पोरांना जर विचारलं शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे तर नाही माहिती. आजही तुम्ही कोणत्याही गड किल्ल्यांवरती जा, रायगडवरती गेलात तर पाण्याच्या टाक्यात, कडक उन्हाळ्यात जर तिथं गेलात तर रायगडावरच्या पाण्याच्या टाकीत आपल्याला पाणी सापडायला लागतं. आपल्याकडं आत्ता म्हणजे हिवाळाच चालू झालाय, विहिरीचे तळ दिसायला लागलेत, बोर आटायला लागलेत, पाणी आपल्याकडे सापडत नाही. मग आमच्या राजानं नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरलं होतं, काय वापरलं होतं की आजही या गडकिल्ल्यांवरती पाणी आपल्याला पाहायला मिळतं. दकारगल अध्यायात काही वर्णन येत आहेत. पूर्वेनं यदि बद्र्या वाल्मिको दृश्यंते जल पश्चात. पूर्वेनं म्हणजे पूर्व दिशा, बद्र्या म्हणजे बोरीचं झाड, वाल्मिको म्हणजे वारुळ. जर वावरात एखादं जुनं बोरीचं झाड असेल, त्याच्या पूर्व दिशेला वारुळ असेल तर दृश्यंते जल पश्चात, त्या बोरीच्या झाडाच्या पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत असतो. जंबवा चोदग घसते श्रीबिह नरध्वय शिरोध्वय पूर्वा. जंबवा म्हणजे जांभळाचं झाड, त्याच्या उत्तर दिशेला पाणी असतं जर जुनं हे झाड असेल तर. वाल्मिको पचिताया निर्गुंडया. वाल्मिको म्हणजे वारुळ, पचिताया म्हणजे वेडलेलं, निर्गुंडया म्हणजे निर्गुडीचं झाड. निर्गुडीच्या झाडाच्या आजूबाजूला वारुळ असतील, वाल्मिको पचिताया निर्गुंडया दक्षिणेनं कथित करे, तर त्या निर्गुडीच्या झाडाच्या दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत असतो. आज 21व्या शतकात आम्ही हातात नारळ घेऊन वावरात बोंबलं तिकडं फिरतो, आम्हाला वावरातलं पाणी सापडत नाही. 17व्या शतकात माझ्या राजानं प्रत्येक गडकिल्ल्यावरती जिवंत पाण्याचे झरे शोधले आहेत. काय पाणीशास्त्र होतं डोक्यात घ्यावं लागणार आहे. महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचणं म्हणजे शिवजयंती नाही, त्यांचा विचार डोक्यात घेणं म्हणजे मनामनात शिवजयंती आणि घराघरात शिवराय आहे. दादा थोडा आवाज द्या बा, थोडा आवाज जास्त द्या थोडा. काय व्हायलंय माता माऊल्यांनो, 3रा कार्यक्रम आहे, सकाळपासून 2-3 केले येतात, आणखी एक करायचा होता पण इकडं जवळ काय तुमच्या सापडला नाही. परंतु माझा आवाज तुम्हाला कमी येत नाही, तर तुमच्या टाळ्यांचा आवाजसुद्धा मला पाहिजे, कारण की ते गरजेचं आहे. छत्रपती शिवराय याच्यासाठी जाणून घ्यायचे की बाबा आज मला वाटतं बऱ्याच गावाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य वगैरे व्यासपीठावरती आज बसलेले आहेत. आज 21व्या शतकात आमच्याकडे सुलभ शौचालय नावाची एक योजना आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून गावागावात संडास आता कुठंतरी उभा राहायला लागले. एक रेडीमेड संडास आहे आणि ते गावाला दिले. गावातल्या बऱ्याच घरामध्ये हे संडास आज उभा राहिलेत, पण सरपंच बरेच बसलेले आहेत. आणि तुम्ही खरं सांगावं, बऱ्याच लोकांचे अजूनही प्रॉब्लेम 21व्या शतकात सॉल्व्ह झाले नाही. काहीला ह्याच्यात होत नाही, काहीचे आणखी वेगवेगळे काय प्रॉब्लेम आहेत. 21व्या शतकात सुद्धा आम्हाला संडास वापरणं जमत नाही. तुम्ही आजही कधी रायगडावर गेलात तर रायगडावरती शौचालय शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच काय तर सिंधुदुर्गाच्या तटबंदीवरती गेलात तर 40 संडास शौचकूप तोडक्या मोडक्या परिस्थितीत आजही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 21व्या शतकात आम्हाला एवढं प्रगत होऊन सुद्धा सुलभ शौचालय योजना राबवता आली नाही, स्वच्छतेची काळजी घेता आली नाही. आमच्या राजानं 17व्या शतकात शौचालय बांधून ही काळजी घेतलेली पाहायला मिळते. आणि म्हणून हा जगाचा मोठा सूर्य आहे, प्रेरणेचा प्रचंड मोठा स्रोत आहे. छत्रपती शिवराय म्हणजे या मातीमध्ये जन्माला आलेला कितीतरी तरुण पोरांसाठी, कितीतरी पिढ्यांसाठी अंधकारा मिटवणारा एक मोठा सूर्य आहे. आणि हा सूर्य आम्हाला या जयंती उत्सवाच्या निमित्तानं समजावून घ्यावा लागणार आहे. माता माऊल्यांनो, छत्रपती शिवराय म्हणजे पहा ना, वेगवेगळे राजे त्या काळात आहेत.
गोलकोंड्याची कुतुबशाही आहे, त्या काळात मोगल आहेत, आदिलशाही आहे, सगळे दरबार आहेत, वेगवेगळे शाही आहेत. प्रत्येक दरबारात स्त्रिया नाचत होत्या, प्रत्येक दरबारात स्त्रियांची विटंबना होत होती. पण 17व्या शतकात एकच दरबार होता ज्या दरबारात स्त्रियांच्या घुंगराचा आवाज कधी आलाच नाही. तो दरबार होता माझ्या राजा शिव छत्रपतीचा. आणि म्हणून आम्हाला हा इतिहास खरं तर जाणून घ्यायचा आहे. आता टाळ्या आल्या तुमच्या, मला कळाला आवाज माझाच कमी पडत होता. खरं तर तुम्ही पहा ना, साधी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी राजा त्या काळात म्हणजे स्वतःच्या प्रेयसीसाठी ताजमहल उभा करणारे राजे होते. की पहा आपलं कुणीतरी आहे, प्रेयसी आहे जिच्यावर आपण प्रेम केलं, आणि तिची आठवण म्हणून म्हणजे स्वतःच्या मायबापाला मारून प्रेयसीसाठी ताजमहल उभा करणारे राजे या मातीत घडले. पण याच मातीत स्वतःच्या आईची इच्छा आहे, अरे जिजाऊ महासाहेबांना वाटतं म्हणून 422 गड किल्ल्यांचं स्वराज्य उभं करणारा हा मर्द मराठा म्हणजे आपला छत्रपती शिवाजी राजा आहे तरुण पोरांनो. आणि म्हणून शिवजयंतीचा विचार खरं तर आम्हाला लक्षात घ्यावा लागणार आहे. शिवराय आम्हाला मनामनात साठवावे लागणार आहेत. गावाखेड्यानं जातो ना तर वेगळं भयंकर चित्र पाहायला मिळतं. म्हणजे पाठीमागच्या बॅनरवरनं वाद व्हायला लागतात. एका गावात तर वाद चालू होता, अध्यक्ष उपाध्यक्षाचे फोटो त्या बॅनरवरती मागच्या टाकले होते आणि उपाध्यक्षाचं पद छोटं आहे त्याच्यामुळे त्याचा फोटो जरा बारीक केला होता. पण उपाध्यक्ष कार्यक्रम चालू झाला तरी सुद्धा कार्यक्रमाला येत नव्हता. त्याचं म्हणणं एवढंच होतं की मंडपाची पाईप मी माझ्या खांद्यावर वाहत होतो, इथले भोंगे सगळे मी माझ्या खांद्यावर वाहिले. एवढंच नाही तर वक्ता तिकडं हुकला, त्याला आणायला गेलो, हे सगळं केलं. माझा फोटो बारीक कस काय झाला नेमका? म्हणजे शिवजयंतीमध्ये शिवराय एका बाजूला राहतात आणि आमचे वाद नको त्या गोष्टीवरती व्हायला लागतात. त्या गावात माता मौल्यांनो गेलो आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगितलं, शेतकऱ्याच्या वाघांनो, अरे बॅनरवरती माझा फोटो नसला तरी चालेल, माझा राजा त्या बॅनरवर आहे, याचा अर्थ मीच त्या बॅनरवर आहे. हा विचार आता तरुण पोरांना आम्हाला करावा लागणार. हा विचार जोपर्यंत होणार नाही, तरुण पोरांना जोपर्यंत आपण प्रोत्साहन देणार नाही, तोपर्यंत असे कार्यक्रम होणं शक्य नाही. खरं तर छत्रपती शिवराय म्हणजे कोणत्या तरी आयत्या पिठावर रेघा मारणारा राजा नाहीच आहे. म्हणजे बा सगळं आहे, चला हातात तलवारी घ्यान लढायचंय असं नव्हतं माता मौल्यांनो. आजही मी शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो की शून्यातनं स्वराज्य उभा करणारा आपला राजा होता. ज्या वेळेला तोरण बांधलं, 5-50 मावळे एकत्र झाले, गड्यांनो चला स्वराज्य उभं करायचंय, इथल्या माता मौल्यांना रक्षण द्यायचंय, इथल्या शेतकऱ्यांचं रक्षण करायचंय, चला स्वराज्य उभं करायचंय. त्यावेळेला 5-50 मावळे गोळा झाले. रायरेश्वराच्या मंदिरात त्या महादेवाच्या पिंडीवरती रक्त सांडलं आमच्या राजानं आणि शपथ घेतली स्वराज्य उभं करायचंय. शपथच घेतली नाही तर पहिली मोहीम आखली सुद्धा. तोरणा गडावरती जायचंय, तोरणा जिंकून घ्यायचाय आणि स्वराज्याचं तोरण बांधायचंय. ठीक आहे, मीटिंग सगळी भरलेली होती, 5-50-100 मावळे समोर बसलेले. राजे सांगतायत उद्या जायचंय, अमावस्येची रात्र आहे आणि या रात्री जायचंय, तोरणा किल्ला जिंकून स्वराज्यात आपल्याला सामील करायचंय, स्वराज्याचा पाया खरं तर उभा करायचा. त्यावेळेला एक मावळा उठला आणि म्हणतो, राजा ठीक आहे, मोहीम आखली आहे, खरंय, स्वराज्य उभं करायला मनगटात ताकद आहे राजा, पण आपल्याकडे तलवारी नाही आहेत, 100 मावळे आहेत आणि फक्त 25-30 तलवारी आपल्याकडे आहेत, कसं लढायचं, शत्रूला कसं मात द्यायची. त्यावेळेला हा राजा सांगतोय, त्यावेळेला 9-10 वर्षाचा हा राजा सांगतोय, मावळ्यांनो गड्यांनो, परिस्थिती फाटकी असली म्हणून रडत बसणं हे योग्य नाही. त्या परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन उभा राहते ती मर्द मराठ्याची औलाद असते आणि म्हणून खरं तर उभं राहिलं पाहिजे. काही मावळ्यांनी हातात काट्या घेतल्या, कुराडी घेतल्या, जमल त्याचं शस्त्र केलं आणि आमच्या राजानं तोरणा गडावरती तोरण बांधलं आणि स्वराज्य खरं तर उभं करायला सुरुवात केली. म्हणजे कोणत्याही आयत्या पिठावरती रेघा आमच्या राजानं उडल्या नाही, शून्यातनं स्वराज्य उभं करणारा आपला राजा होता. आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो मला एवढंच सांगायचं आहे, पहा ना एवढ्या मोठ्या शाही आहेत, एक तर असा म्हणजे औरंगजेब असा होता, पूर्ण भारतात त्याला राज्य उभं करायचं होतं, प्रचंड मोठं साम्राज्य, परंतु त्याचं वर्णन कविभूषणांनी करून ठेवलंय. अप जल खान गही जाने मैदान मारा, बीजापुर गोलकोंडा महाराजीने आज है, भूषण भनद फरासीस तो फिरंगी मारी, हबशी तुर कडारे पलटी जहाज है, चौकी चौकी चकता कहत चगुंदाते यारो, लेत रहो खबरी कहालो शिवराज है. काय लिहिलं कविभूषणांनी? तर कविभूषण म्हणतात की औरंगजेब घाबरलाय, भिदरलाय आणि सैनिकाला सांगतोय, सैनिकांनो शिवाजी राजा आज कुठे आहे त्याचा आढावा घेत चला, शिवाजी राजा कुठे आहे विचारपूस करत चला, एखाद वेळेस अचानक शिवाजी राजा येईन आणि आपला कार्यक्रम करून जाईल. एवढा धाक या महाराष्ट्राच्या मातीत माझ्या राजानं उभा केला होता. माता माऊल्यांनो वाजवा ना, मी का वाजू?
इतका धाक की बाबा विशेष नाही. औरंगजेबाच्या दरबारातला हा प्रसंग याला ऐतिहासिक संदर्भ सापडत नाहीत, पण औरंगजेबाचे वेगवेगळे किताब घेतले जातात. आलमगीर शहेनशाह अमुक ढमुक असं काय काय बोललं जात आहे जोर जोरानं मोठमोठ्यानं. आणि त्यावेळेला मध्ये औरंगजेब येतोय आणि सांगतोय ए सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कांधार से लेकर तंजावर तक पूरे हिंदुस्तान को मुगली सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने शिवाजी हमारी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. एक अरतलब खान, रसूल बेग, रोजदानी, मीरे आतिश, तरबियत खान, तमाम सारे बुंदेल घिरानी, अफगानी, मुगल, हबशी फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी. आखिर क्यों शिवा को फतेह हासिल होती है? हमारी तरह हाथी घोड़े शिवा के पास नहीं है, फिर भी शिवा को फतेह हासिल होती है. आखिर क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, कभी नहीं समझ पाओगे. शिवा ने मजबूत किले बनाए, फौज और हौसला बढ़ाया, नए जंग की बेहतरीन तामीर की है उसने, और इससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग खड़े किए हैं शिवाजी ने. हमने शिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन खुददार खादिमों ने उस पर थूक दिया. आज तक शहजादे, आज तक इस दुनिया की हर चीज हम खरीद सकते थे, लेकिन उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. अरे वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वे थकते नहीं, और शिवा के मराठे कभी बिकते भी नहीं शहजादे, शिवा के मराठे कभी बिकते भी नाही. खरं तर दुश्मनानं सुद्धा आमच्या राजाचं कौतुक करावं, एवढा मोठा राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. पण प्रॉब्लेम असा झालाय की आम्ही गावाखेड्यांमध्ये या राजाचा विचार पायाखाली तोडवायला सुरुवात केली आहे. या राजाचा विचार कुठं ना कुठं तरी पायाखाली चिरडला जातो आहे, आणि वेगवेगळ्या नको त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर शिवराय म्हणजे त्यांचं जे अस्तित्व होतं त्या अस्तित्वाला कुठंतरी काळीमा फासण्याचं काम आम्ही करतोय. पण तुमच्या चिंचवण गावातल्या काही तरुण पोरांनी एकत्र आले की बाबा काहीतरी व्याख्यान झालं पाहिजे, एखादा विचारांचा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला पाहिजे, आणि याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सोपं नसतं माता माऊल्यांनो, एक मोठं लग्न केल्यासारखं या कार्यक्रमाला पाहावं लागतं. एवढंच नाही तर जसे लग्नात वरमाई रुसती ना, तसे याच्यामध्ये सुद्धा बरेच गावकरी या कार्यक्रमात रुसतात. एवढं अवघड असतं हे कार्यक्रम घेणं. पण तुमच्या गावातल्या तरुण पोरांनी हा विचार करून विचारांचा जागर खरं तर इथं कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. त्यांनाही नाचता आलं असतं, त्यांनाही DJ लावता आला असता आणि मस्त शिवजयंती साजरी करता आली असती, पण त्यांनी व्याख्यानाला खरं तर प्राधान्य दिलं. त्या तरुण पोरांसाठी पहिल्यांदा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी कायम शेती मातीवरती बोलतो, शेतकऱ्यांच्या पोरांसाठी बोलतो. शेतकऱ्याच्या बागांनो, छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन मैदानात आपल्याला यावं लागणार आहे, उतरावं लागणार आहे. नाहीतर वक्ते येतात, बोलून जातात, आम्ही कार्यक्रम घेतो प्रोटोकॉल म्हणून. जर फक्त व्याख्यानं गावागावात व्हायला लागले की बाबा कसा काय कार्यक्रम करायचा, नुसतं DJवर नाचण्यापेक्षा एक व्याख्यान करायचा असा प्रोटोकॉल म्हणून कार्यक्रम व्हायला लागले तर अर्थ नाही त्याला. आणि म्हणून गावाखेड्यात शेतकऱ्यांच्या पोरांसाठी जाऊन सांगत असतो, वागांनो मैदानात उतरा. जसं आपल्या राजानं शून्यातनं स्वराज्य उभं केलं होतं, तसं सुद्धा आपल्याला स्वराज्य उभं करायचंय. आणि जसं आमच्या राजांना जिजाऊंसाठी स्वराज्य उभं केलं होतं, तसं आपल्याला आपल्या अडाणी मायबापासाठी स्वराज्य उभं करता आलं पाहिजे. खरं तर हा विचार आम्हाला घ्यावा लागणार आहे. आजही आमचं शेतकऱ्याचं पोरगं ज्या वेळेला शहरात जाताना, आता मी शहरात शिकलेलो आहे, शहरात जातो त्यावेळेला बरेच डॉक्टरचे पोरं आहेत, कुणी इंजिनियरचं पोरगं आहे, करोडपत्याचं पोरगं आहे, पैसा आहे, अमुक आहे, सगळं आहे. पण या गर्दीमध्ये ज्या वेळेला शेतकऱ्याचं पोरगा आणि त्याला विचारलं जातं तुझा बाप काय करतो, त्यावेळेला आमच्या शेतकऱ्याच्या पोराला अभिमानानं सांगता येत नाही. कुठं ना कुठं तरी लाज वाटते की माझा बाप शेती करतो. का लाज वाटायची? पण तरी वाटते आमच्या शेतकऱ्याच्या पोराला. का? आमच्या आईला लिहिता येत नाही, आमच्या बापाला वाचता येत नाही हे त्याला माहिती आहे. 4थी 5वी शिकलेला आमचा बाप, शाळेतच न गेलेली आमची निराक्षर माय, साधं पत्राचं घर, त्याच्या समोर घेतलेला कूड, ही सगळी शेतकऱ्याच्या घरातली परिस्थिती आहे. पण मी कायम गावाखेड्यात जाऊन शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, शेतकऱ्याच्या वागांनो, या जगात सगळ्यात साक्षर जर मायबाप कुणाचे असतील तर ते आपल्या शेतकऱ्याचे आहेत. कारण अजूनही आमच्या शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमात टाकायची परंपरा अजून सुरू झालेली नाहीये. आणि ही सत्य परिस्थिती आहे. पोरांना वाटतं की माझ्या बापाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण मी त्या पोरांसाठी सांगत असतो, जगातले सगळ्यात साक्षर मायबाप माझे आहेत. जरी अडाणी असले, शाळेत गेलेले नसले, तुम्ही आजही पहा, गावाखेड्यात जर तुम्ही गेलात तर मंदिराच्या आजूबाजूला बरीच कंस लटकवलेली असतात. ज्वारीची म्हणा, बाजरीची म्हणा, ही कंस वावरातनं आणून आमचा बाप ज्या वेळेला येडा करायला जातो त्यावेळेला वाकड्या दांडीची 2-4 कंस तो तोडून आणतो आणि मंदिरात आणून ते कंस आणून लटकवतो. त्यावेळेला आमच्या अडाणी बापाला विचारलं जातं, ही कंस कशासाठी?
त्यावेळेला आमचा बाप सांगतो, अरे पांडुरंग त्या देवळात आहे हे खरं आहे, पण त्या देवळाच्या आजूबाजूला बरीच पाखरं फिरत असतात, त्या पाखरांच्या पोटापाण्याची सोय झाली पाहिजे. खरा पांडुरंग दगडात नाही तर खरा पांडुरंग त्या पाखरात बसतो, हे आमच्या बापाचं म्हणणं आहे. आणि मग सांगा ना शेतकऱ्याच्या वाघांनो, ज्याला पाखरातला पांडुरंग करा, ज्याला पाखरामध्ये पांडुरंग असतो हे कळालं, तो आमचा बाप अडाणी नेमका कसा काय? आजही आमचा बाप जर का वावरात झोपलेला असला, बांधावरती झोपलेला आहे, त्यानं डोळे झाकलेले आहेत आणि गाईनं गोठ्यातनं हंबरडा फोडलाय, आवाज कानावरती आलाय, डोळे झाकलेले असताना आमचा अडाणी बाप ओळखू शकतो या गाईला तहान लागली आहे, भूक लागली आहे का, नेमका काय प्रॉब्लेम झालाय. म्हणजे एखाद्याला थोडी जी इंग्रजी जमायला लागली, दुसऱ्या एखाद्या देशात जाऊन शिक्षण घेतलं की छाती त्याची अभिमानानं वर येते, कॉलर फिरवून उडवतो तो आणि अभिमानानं सांगतो, पण कितीतरी वर्ष झालं माझ्या बापाला त्या मुक्या गाईची भाषा जमते, तिच्या वेदना माझ्या बापाला कळतात, पण त्यांना आजपर्यंत कधी अभिमान बाळगला नाही. मग सांगा ना, माझा बाप अडाणी नेमका कसा? टाळ्या काय आहे ना तुमच्या, काय प्रॉब्लेम झालाय का, काय आवडत नाही, विषय बदलू का? आजही गावाखेड्यात पहा, आमचं पत्राचं घर आहे, गळतं, बाहेर कूड घेतलेला आहे, परंतु आजही आमच्या दारात जर का मिरगाचा किडा पडला, माय पळत पळत घरात जाते, पंचपाळ्या घेऊन येते आणि त्या किड्यावरती हळद आणि कुंकू टाकते. लोक म्हणतात देव दगडात आहे, पण माझी माय सांगते किडा दारात पडलाय, समृद्धी शेतकऱ्याच्या दारात येणार आहे, घरात येणार आहे. आणि खरा देव दगडात नसतो, खरा देव निसर्गातल्या किड्या मुंग्यात असतो, आमच्या माईला कळतं. मग सांगा ना, आपली माय नेमकी अडाणी कशी? विज्ञानानं आत्ता सांगितलं, एखाद्या झाडात वेदना असतात, झाडाला संवेदना असतात, किंवा झाडाला सुद्धा माणसासारख्या भावना असतात. विज्ञानानं आत्ता प्रयोगातनं सांगितलं, परंतु आमची माय कितीतरी वर्ष झालं सांगते, पप्या अंधार पडलाय, त्या झाडाकडे जाऊ नको, त्याचं पान किंवा फुल आता तोडू नको, कारण अंधार पडलाय. आता ते झाड झोपलेलं असेल आणि झोपलेल्या झाडाला आता उठवू नको, म्हणजे झाड झोपतं सुद्धा, हे आमच्या अडाणी माईला कळतं, जी विज्ञानाच्याही पुढं 4 पावलं आहे. म्हणून आमची माय अडाणी नाही. लोकांना वाटतं शेती करणं म्हणजे प्रचंड सोपी गोष्ट आहे, कुणी यायचं शेती करायचं एवढा सोपा विषय नाही शेतीचा. आजही आमच्या अडाणी शेतकरी बापाच्या हातात 4 किलो धान्याची पिशवी द्यान, सांगा एका एकरात हे धान्य पेरायचंय, कोणतंही मशिनरी नाही, काहीच नाही. ती पण जोडली आमच्या शेतकऱ्यानं. एका एकराचं क्षेत्रफळ गणितीय भाषेत सांगायचं झालं तर 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर होतं. एवढ्या एका एकरात तो बैल तिथं जोडतो, ती पण जोडली आहे, साड्यावरती त्यानं मूठ धरलेली आहे, मुठीमधनं एक एक दाणा खाली पडतोय, बैलही पुढं सरकतायत. त्या मुठीमधनं पडणाऱ्या दाण्याचा वेग, बैलानं चालण्याचा वेग सगळा मॅच करावा लागतो. ज्या वेळेला ते पेरलेलं धान्य उगतं आणि उगून वर येतं ना माता माऊल्यांनो, त्यावेळेला 2 तासामधलं अंतर आणि 2 पिकामधलं अंतर कुठंच कमी जास्त झालेलं दिसत नाही. जगातल्या कुणाच्याही बापानं यावं आणि 4 किलो धान्य समान प्रमाणात एका एकरात पेरून दाखवावं. जे कुणाला जमत नाही ते माझ्या अडाणी बापाला जमतंय. आणि म्हणून माझा बाप अडाणी नाहीये. एवढं तंत्रज्ञान विकसित झालं, एवढ्या काय काय गोष्टी झाल्या. आज 21वं शतक चालू आहे आणि या 21व्या शतकामध्ये स्लॅब टाकले जातात. म्हणजे पहिल्या घरांना आता जरा हे झालंय, आज स्लॅब टाकले जातात, वॉटरप्रूफिंग केलं जातं की बाबा स्लॅबचं पाणी खाली गळू नये याच्यासाठी. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आली, तंत्रज्ञान आलंय. पण 21व्या शतकात जर का आम्ही स्लॅब टाकला तर 10, 15, 20 वर्षानंतर तो स्लॅब गळायला लागतो, थेंब थेंब पाणी त्याच्यातनं खाली येतं आणि सगळ्या घराचा सत्यानाश होतो. उलट दुसऱ्या बाजूला आमच्या शेतकऱ्यानं सरमाडाची जर गंज रचली ना, त्याला वळई किंवा गंज म्हणतात, तुमच्याकडे जर का ही गंज रचली आणि या गंजीमधनं जर का एकदा पाणी काढलं तर किती जोराचा पाऊस येऊ द्या आणि किती जोराचं तुफान येऊ द्या, वरच्या पेंड्या सोडल्या तर आतल्या एकाही पिंडीला धक्का लागायची ताकद नाही. ही ताकद माझ्या अडाणी बापाची आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या बागांनो, अभिमानानं सांगा, छाती ठोकून सांगा, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, उभ्या जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्याचा हा भाग आहे. जिथं जाल तिथं अभिमानानं सांगा, मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेती करणं चुकीची गोष्ट अजिबातच नाही. शेतकऱ्याच्या घरात जन्माला येणं ही सुद्धा चुकीची गोष्ट नाही. फक्त तुम्ही कणखर मनगट घेऊन मैदानात उतरा, स्वतःच्या मांडीवरती थाप द्या आणि सांगा, ढोलकीची थाप मी, सागलाची लाट मी, संताची वाणी मी, शाहिराची गाणी मी, पावसाची धारा मी, सह्याद्रीचा वारा मी, शीतलतेचा चंद्र मी, मराठ्याचा मर्द मी, ओपळता लवा मी, सह्याद्रीचा छावा मी, मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त मी, मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त मी. खरं तर हा विचार घेऊन पोरांनो आता मैदानात उतरण्याची वेळ आलेली आहे. स्वतःला कमी समजणं आता खरं तर बाजूला सारा. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो महत्त्वाची, ते म्हणजे आपण कमी का समजतोय. लोकांना पिझ्झा बर्गर आवडत होतं, खरी गोष्ट आहे.
लोकांना ह्या गोष्टी आवडायला लागल्या होत्या. पण आज तुम्ही कोणत्याही रस्त्यावरती जा, वडवणीच्या इकडं कुठेही जा, कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही रस्त्यावर जा, चुलीवरचं मटण, चुलीवरचं भाकरी, चुलीवरचं जेवण ह्या पाट्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत. का? लोक पिझ्झा बर्गर खायला पसंती देत होते, पण आता पुन्हा एकदा नव्यानं हे जग आपल्या भाकरीकडे यायला लागलंय. शेतकरी जगत होता, शेतकऱ्याच्या घरात भाकर होत होती, कारण चपातीला गव्हाचं पीठ मिळत नसायचं म्हणून आमच्या घरात भाकर होत होती. परंतु आज लोकांना ही भाकर पसंत पडायला लागली, आवडायला लागली. चटणी मिरची ठेचा भाकर याच्या सोबत लोकांना आता गोडी निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला हुरडा पार्ट्याच्या माध्यमातून लोक शेतकरी जसा जगतात तसं जगण्यासाठी 2-2, 3-3 हजार रुपये भरतात आणि हुरडा पार्ट्या रस्त्यावरती करताना पाहायला मिळतात. एवढंच काय तर आमच्या घरामध्ये दूध नसल्यानंतर कोरा चहा पिला जायचा, आज हेच लोक त्याला ब्लॅक टी म्हणायला लागलेत. आणि हा ब्लॅक टी, गुळाचा चहा आरोग्यासाठी आरोग्यवर्धक असतो असं म्हणायला लागल्यात. म्हणून सांगतोय शेतकऱ्याच्या पोरांनो, म्हणजे आमची पॅन्ट फाटली तर आई त्याला ठिगळ लावायची, शिवायची, ती कधी फॅशन झाली नाही. पण आज 21व्या शतकामध्ये जीनच्या पॅन्टी आम्ही गुडघ्यावरती फाटलेल्या काढायला लागलो, तशा घालायला लागलो, ही आज फॅशन होताना पाहायला मिळते. आमच्या शेतकऱ्याच्या घरातली माय ठिगळ लावते, तीच खरी फॅशन होती. शेतकऱ्याच्या पोरांनो, आपलं जगणं हे ब्रँड होतं, त्याला कमी समजू नका, त्याला शून्य समजू नका आणि मैदानात उतरा. खरं तर ही काळाची गरज आहे. मी कायम शेतकऱ्याच्या पोरांसाठी सांगतो की बाबा आपण स्वतःला कमी समजतो की बाबा मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलोय, लईच साधा सुधं घर आहे, काहीच नाही, परिस्थिती फाटकी तुटकी आहे. म्हणजे एवढी परिस्थिती गंभीर झाली की पोरं म्हणतात माझ्या म्हातारीनं काहीच ठुलं नाही, सगळ्या वावर फुकून टाकलं. ही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. पण पोरांनो, तुम्हाला जन्माला घातलंय आणि तुमच्या मनगटामध्ये प्रचंड मोठं बळ या मायबापानं दिलंय, त्या बळाचा वापर करा, मैदानात उतरा, शिवरायांचा विचार समोर ठेवा आणि शून्यातनं स्वराज्य उभं करा. ती काळाची गरज आहे. कमी अजिबात समजायचं नाही. शिवरायांच्या काळातला एक प्रसंग आहे छोटासा, की एक 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग आहे, 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग आहे. आणि त्या काळात बातमी पसरली की कधी शत्रू स्वराज्यात येऊ शकतो, प्रत्येकानं सावध राहा बरं का. कधी जर शत्रू आला विचारा, कुठनं आले, कशासाठी आले, काय आले. 12 वर्षाच्या पोरानं सुद्धा ते ऐकलंय, त्याच्या कानामध्ये ते फिट्ट झाले डोक्यामध्ये की बाबा शत्रू येऊ शकतो. आणि मग ते फिट्ट झालंय. आई वडील वावरात काबाड कष्ट करतायत. हे 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग लिंबाखाली हातात एक काठी घेतली, घोडा करत खेळतंय. 12 वर्षाच्या शेतकऱ्याच्या पोरानं ते घोडा करत खेळताना पाहिलं, दूरवरनं बांधावरनं 2-4 घोडे इकडे यायला लागलेत. हे घोडे शत्रूचे तर नाहीत ना. आणि म्हणून त्या पोरानं हातातली काठी तशीच आवडली, पोरग पळत सुटलं, त्या घोड्याच्या समोर जाऊन उभं राहिलं. 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग त्या घोड्यासमोर उभं राहिलं आणि पोरग म्हणतंय, खबरदार खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई एवढ्या. खबरदार, जर टाच मारली आणि जर का घोडे पुढे घेऊन गेले तर चिंधड्या करून टाकील. 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग म्हणतंय. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिव ही ओलांडून तीरसे, लगाम खेचा हा गोडीचा राव टांग टाकुनी, असे या तुम्ही खड्या अंगणी. पोरग म्हणते, कोणत्या गावचे पाटील आहेत, कुठं निघाले, कशासाठी चालले, घोडे थांबवा, पहिल्यांदा इकडं मैदानात या, तुम्हाला विचारपूस करायची आहे. 12 वर्षाचं पोरग हातात एक काठी घेतलेली आहे, समोरच्या घोड्यावाल्यांकडं तलवारी आहेत, भाले आहेत, सगळं शास्त्र आहे, त्यांना दम देते 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग. आणि हे पाहिलं त्यांनी की बाबा या पोरांना फक्त एवढी काठी घेऊन आले ना आपल्याला दम द्यायला लागले. ते हसायला लागले घोड्यावरले लोक. त्यावेळेला 12 वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग त्यांना उत्तर देते, अरे पोर म्हणून हसण्यावारी वेळ नका नेऊई, मजका ओळखले हो तुम्ही, हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाडई माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत बाजी वसे, आणि खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई एवढ्या. खरं तर एवढी प्रचंड मोठी ताकद एका शेतकऱ्याच्या पोरात आहे. 12 वर्षाचं पोरग आहे, एवढी मनगटात ताकद घेऊन ते जन्माला येतं. तेवढीच ताकद आपल्यात सुद्धा शेतकऱ्याच्या वाघांनो. मैदानात उतरा आणि आपल्याला स्वराज्य उभं करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढा जरी विचार घेऊन गेले, कुणासाठी करायचंय, भावकीची जिरवायची आहे, गावासाठी करायचंय, कुणासाठी नाही. आपल्या मायबापांच्या चेहऱ्यावरती समाधान पाहायचंय, आपल्या आईच्या चेहऱ्यावरती समाधान पाहायचंय, बापाला अभिमानानं गावात फिरताना पाहायचंय, आणि याच्यासाठी आपल्याला काहीतरी धंदा पाणी करून उभं राहायचंय. शेतकऱ्याच्या पोरांनो एवढा जरी विचार या कार्यक्रमातून घेतला, शिवजयंती साजरी झाली असं म्हणता येऊ शकतं. कारण की ते करणं गरजेचं आहे. नुसते शिवजयंत्या करायच्या, साजऱ्या करायच्या, आणि आमची पोरं उभा करताना आम्हाला जर का काही म्हणजे शेतकऱ्याच्या पोरांनो एकमेकांना गटागटानं एकत्र या, एकमेकांना सहकार्य करा. कोणी धंदा उभा करतंय त्याला सहकार्य करा, गटानं शेती करा, एकत्र येऊन खरं तर जे काही करता येईल उभं करता येईल, हेवे दावे बाकीच्या गोष्टी बाजूला सारून आम्हाला उभं राहावं लागणार आहे. शेतकऱ्याच्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे आणि आज एवढी कंडिशन तयार झाली आहे.
शेतकऱ्याच्या बागांनो आज एवढी कंडिशन तयार झाली आहे, लोक कुणालाही म्हणजे एका चपराशाला पोरगी द्यायला तयार झाले आहेत, त्याच्यासोबत पोरीचं लग्न लावून देऊ म्हणतेत, परंतु शेतकऱ्याच्या पोरासोबत लग्न लावून द्यायला आज पोरं मागं पुढं पाहतात। मायबापाला प्रश्न पडतो की शेतकऱ्याच्या घरात पोरगी दिली तर प्रचंड तिला कष्ट करावं लागल, काबाड कष्ट करावं लागल, परंतु ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलावी लागणार आहे। आजही तुम्ही पहा, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात स्वयंपूर्ण समृद्ध घर नेमकं कोणतं आहे असं जर का आपण सांगायला लागलं, म्हणजे शहरात एखादं पोरगं राहतंय, त्यानं शर्ट बिर्ट येईन केलेले, मस्त तो इस्त्री केलेले कपडे घालतो म्हणजे तो लई हुशार आहे, चांगला पोरगा आहे, हा गैरसमज आम्ही खेड्यापाड्यातल्या लोकांनी बाळगलाय। तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे त्याची 30,000 पेमेंट आहे, त्याला 30,000 पगार आहे, त्याच्यामध्ये खोलीचं भाडं, राहणं खाणं, भाजीपाला, दूध सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात। खूप गंभीर परिस्थिती आहे, परंतु याच्या विरुद्ध आमच्या शेती मातीतल्या विचार करायचा झालं तर साधं आम्ही फक्त देखण्यावरती दिसण्यावरती जायला लागलो। एखादं घर चांगलं RCC बांधलेलं असेल, झगमगाट असेल, तिथं लाईट लावलेली असेल तर आम्हाला वाटतं की लई भारी घर आहे, या घरात आपली पोरगी दिली पाहिजे। परंतु समृद्ध घराची व्याख्या करताना एका कवीनं सुंदर असं लिहिलंय की घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती। हे आम्हाला खरं तर विचारात घ्यावं लागणार आहे। माता मौल्यांनो, शहरात कोणत्याही घरात जा, दूध लागलं तर पिशवीचं दूध घ्यावं लागतं, दूध लागलं तर कोणत्या तरी डेअरीमधनं पाण्यासारखं दूध विकत आणावं लागतं, त्याचा चहा करावा लागतो, ते खावं लागतं। ही सत्य परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते। भाजीपाला विकत घ्यायचा झाला तर 10-10, 15-15 दिवस फ्रीजमध्ये साठवलेला हा भाजीपाला विकत घ्यावा लागतो, खावा लागतो। समृद्धीच्या गप्पा आपण करतो, फक्त दिसण्यावरती जाऊ नका। आपली पोरगी एखाद्या चांगल्या घरात द्यायची असेल तर एक शेतकऱ्याचं सगळ्यात स्वयंपूर्ण समृद्ध घर आम्हाला पाहायला मिळतं। म्हणजे ज्या घरात साधं गाईनं जर का चारा खाल्ला नाही तर अख्खं घर कधी कधी उपाशी राहतं, आणि त्या शेतकऱ्याच्या घरात आम्हाला पोरगी देताना नको नकोसं होतं। खरं तर ही गंभीर परिस्थिती आहे। इतकं प्रेम, इतका जिव्हाळा त्या शेतकऱ्याच्या घरात पाहायला मिळतो। आणि समृद्धीचा विचार करायचा झाला तर घरावरती साधे पत्र आहेत, त्याला छिद्र पडलेले आहेत, पाणी गळतंय, समोर कूड घेतलेला आहे, ही सत्य परिस्थिती आहे। परंतु जर का दूध लागलं तर गाईच्या कासामधनं काढून थेट डायरेक्ट पातेल्यामध्ये टाकण्याची ताकद फक्त शेतकऱ्याच्या घरातच आहे। आणि जर का कोणी पाहुणे आले तर त्या पाहुण्याला पोहे करत असताना मिरचीच्या झाडाच्या 4 मिरच्या तोडून पोह्यात टाकणं, किंवा मग कोथमिरीचे 2 ठोवं उपटून ते खरं तर पोह्यात टाकून पाहुण्याला पोहे बनवण्याची ताकद फक्त एका शेतकऱ्याच्या घरातच आहे। आणि म्हणून समृद्ध घर एका शेतकऱ्याचं आहे। शेतकऱ्याला पुरी देत असताना हा खरं तर प्रगल्भ विचार आम्हाला ठेवावा लागणार आहे। आणि शेतकऱ्याच्या पोरांनो, शेवटी जाता जाता महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो की बाबा, आजपर्यंत झटत आलाय आपला बाप, आजपर्यंत काबाड कष्ट करत आलाय आपला बाप, आजपर्यंत झटत आलाय आपला बाप, आपण सुद्धा लढायला शिकलं पाहिजे आणि पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर भी आता टिकलं पाहिजे। कारण ती परिस्थिती आली आहे, आम्हाला उभं राहावं लागणार आहे। नाही तर प्रॉब्लेम असा झालाय की गावाखेड्यातली शेतकऱ्याची पोरं, आमच्या म्हातारीला काही कळत नाही, आमच्या म्हाताऱ्यालाही काही कळत नाही, हातात आमच्या मोबाईलला सोशल मीडिया आम्हाला वापरता यायला लागला म्हणजे आम्ही लई शहाणे झालो, अशातला कधीच फरक नाही। उभे उन्हाळे त्यांनी खरं तर सोसलेले आहेत। एका कवीनं सुंदर वर्णन केलंय, 2 जीवाची मही माय गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला, वटी आलेल्या वटीवर एका धडुक्याची वटी, एकी मंदी गर्भताना एक कापसाच्या साठी, बोंड बोंड येचताना झाली दुपारही खाली, माये गेली सावलीला झोपाळलेल्या तोरी खाली, आजूबाजूच्या रानात नाही माणसांचा थारा, आजूबाजूच्या रानात नाही माणसांचा थारा, चिड चिप पाखरांची भर उन्हाचा पहारा, घास कुटका खाऊन जरा टेकवली पाठ, आल्या अचानक कळा हात पाय झाले ताठ, घामाघूम झाली माय, घामाघूम झाली माय, कावरली बावरली, रेटा हातानं देऊन कशी बसी सावरली, सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हरीनं थर कापली उडात, पुढं काय झालं याचं माईला नव्हतं भान, जणू पाखरू पडला बिन वारसी उतान, सुद्धी वर आली तवा कुस रिकामी झालेली, माती मंदी वल्ला गोळा, माती तोंडात गेलेली माय झाली बाळा तिनं, जसे सीता वनवासी लवा अंकुश खेळले जसे झाडा जुडपाशी, असा झाला तो हा जन्म, झाली सगळ्याची दैना, आणि तो ह्या जन्माच्या वेळाला बाळा नव्हत्या रे कन्या, त्या जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे कन्या। खरं तर ही सत्य परिस्थिती आमच्या शेतकऱ्याच्या घरातली आहे। आणि म्हणून शेवटी जाता जाता शेतकऱ्याच्या वाघांना एवढंच सांगायचं आहे,
कोणत्या तरी एखाद्या पोरीच्या प्रेमात पडून तिला भावले गुलाब बिलाब गिफ्ट देण्यापेक्षा कधी जमलं तर आपल्या माईला एखादी चांगली साडी आणि बापाला एखादा चांगला बूट घेऊन जाता आला तर तो आपल्यासाठी चांगला व्हॅलेंटाईन डे असू शकतो. कारण शेती मातीत जन्माला घेणं किंवा शेतकऱ्याच्या घरात जन्माला येणं म्हणजे तासामध्ये आपल्याला चालावं लागणार आहे. चुकीच्या व्यसनाच्या गोष्टी करून खरं तर वाटोळ आयुष्याचं करून घेण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहून आईबापाचं नाव कमवण्यामध्ये आपल्याला कल जास्त ठेवणं गरजेचं आहे. कुणाला डोळे झाकता सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकता सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकीया जगास न जाणू काय काय दिसते, पण मी डोळे झाकता राबणारी माय दिसते. पण मी डोळे झाकता राबणारी माय दिसते. खरं तर ही परिस्थिती आम्हाला समजावून घ्यावी लागणार आहे आणि शेतकऱ्याच्या पोरांनो मैदानात उतरावं लागणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर एवढंच सांगायचं आहे की हे कार्यक्रम जेव्हा होतात ना त्यावेळेला शिवरायांच्या विचारांचा दगदगता इतिहास आमच्यामध्ये पेरला जातो. कवी भूषणांनी खूप काही लिहून गेले, परंतु आज तुम्हाला सोप्या भाषेत जेवढं समजेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. कारण की काय ब्रज भाषा कविभूषण लिहितात की साजी चतुरंग बिरू रंग में तू रंग छडी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भणद नाद बिहद नगार नके नदी नद मद गबर रण केरळत है. हैल फैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठैल पहले सैल उचलत है. तारा सो तारानी धुरी धारा में लगत जमी थारा पर पारा पारा वार यो हिलत है. सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. केवळ दिलिय दलन दबाई के शिव सर्जा निरसंक लूट लियो सूरत शहर बंक करियति डंक बंक करियति डंक करियति संक कुलिखत सोच चकित भरोच चलिय विमोच चक जल ठठ ठैवण कट्ठ ठिकसे रट्ठ ठिल्ली सद्द दिशी दिशी भद्द दबीभाई रद्द दिली. असे शिवाबावणीच्या माध्यमातून प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह लिहिलाय. परंतु आमच्या शेती मातीतल्या लोकांना मला समजतं की काय हे समजणं सोपी गोष्ट नाही. म्हणून सोप्या भाषेमध्ये हा विचार तुमच्यामध्ये पेरण्याचं काम केलं. स्वप्नील म्हात्रे असतील, आनंद कोठळे असतील, ज्ञानेश्वर भोजे, इसाक शेख, धनंजय म्हात्रे, नितीन कोठुळे, त्याचबरोबर देवा कोठुळे, अखिल कोठुळे या सगळ्या तरुण पोरांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. गावातल्या आणख्या सगळ्याच लोकांनी खरं तर साथ दिली आहे आणि पोरं उभा राहिली आहेत काहीतरी करायचं आहे. मला वाटतं पहिलाच कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून हा उपस्थित होतोय. आपणही त्यांच्या पाठीशी कौतुकानं थाप दिली पाहिजे. सांगितलं पाहिजे वाघांनो तुम्ही चांगला कार्यक्रम केला, शिवरायांचा विचार पेरण्याचा काम केला. कदाचित एखादा चूक झाली असेल, एखादी छोटी मोठी गोष्ट घडली असेल, परंतु ती गोष्ट नजरेआड टाकली पाहिजे. नाहीतर मग उद्या सगळं कार्यक्रम झाल्यानंतर पोरांनो हेच केलं तेच करायला पाहिजे होतं, असाच कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, पण तुम्ही काही ऐकतच नाही आमचं असं म्हणून त्यांना कुठंतरी पाठीमागं ओढण्यापेक्षा त्या पोरांच्या पाठीवरती कौतुकानं थाप दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे चांगला कार्यक्रम झाला, पुढल्या वर्षी आणखी चांगला कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करा, आमची तुमच्या पाठीशी आहे. एक गोष्ट आहे कदाचित तुम्ही ती ऐकली असेल कि एक तालाब के किनारे एक इमारत को लगी आग, मच गए भागम भाग. किसी ने आग पर पानी डाला, किसी ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला. सबने वो किया जो था जिसकी पोंछ में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपने चोंच में. तभी पेड़ पर बैठा कौवा बोला चिड़िया रानी तू तो सुई की नोक से पहाड़ खोद रही है. म्हणजे झाडाच्या फांदीवरती असे कावळे बरेच बसलेले असतात. चिमणी गपचिप पाणी विजवत होती, पाणी टाकत होती जळालेल्या बिल्डिंगवरती, पण कावळ्याला ते सहन झालं नाही. तो म्हणतो तू काही करायला लागली, चोचीत पाणी एवढं बसतं का. तभी पेड़ पर बैठा कौवा बोला चिड़िया रानी तू तो सुई की नोक से पहाड़ खोद रही है. तभी चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने अंदर की क्षमता भी पहचानती हूँ, लेकिन जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं बल्कि आग बुझाने वालों में लिखा जाएगा. आणि मला वाटतं हेच चांगलं सहकार्य आपण या गावातल्या तरुण पोरांच्या पाठीशी करण्याचा प्रयत्न करूया. त्या सगळ्या तरुण पोरांना खरं तर भरभरून शुभेच्छा देतो. बऱ्याच कार्यक्रमाचं असं आयोजन करत चला. गावाखेड्यांमधले एखादा जरी पोरगा या सगळ्या विचारांना घेऊन पुढे गेला, त्यानं काहीतरी उभा करण्याचा प्रयत्न केला तर कार्यक्रमाचं सार्थक होईल हे आम्ही समजून घेऊया. छत्रपती शिवरायांचा विचार प्रचंड मोठा आहे, दैदिप्यमान आहे. शिवरायांचं चरित्र जर सांगायला लागलं 2-2 तास कधी कधी लागतात आणि त्यातही फक्त एक व्याख्यान होतं. छत्रपती शिवरायांच्या एका प्रसंगावरती एवढं मोठं चरित्र महाराजांनी उपस्थित करून ठेवलं 30 वर्षामध्ये. या मातीमध्ये असा लाल पुन्हा होणे नाही, म्हणजे एक वेळेस सूर्य चंद्र तारे यांचं अस्तित्व संपू शकतं, परंतु मर्द मराठा छत्रपती शिवरायांचं राज्य कधी संपू शकत नाही आणि त्यांचं अस्तित्वही संपू शकत नाही. अशा पद्धतीचं भाष्य शिवरायांवरती केलं जातं. त्यामुळे या राजावरती मी काय बोलणार. शेवटी बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर का चुकीचा गेला असेल तर माऊलींच्या शब्दामध्ये ना तरी बालक बोबडा उली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी पायांच्या प्रसादे जरी बोलिलो विनोदे, म्हणजे क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. एवढं बोलतो, थांबू का चालू देऊ.
एवढं बोलतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान, जय शिवराय. जय जय शिवाजी. धन्यवाद. गणेशजी फरताडे सरांनी अतिशय उत्तम असे सर्वांना मार्गदर्शन आणि शिवरायांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल कळकळीने त्यांचं मत व्यक्त केलं आणि ते आमच्या जीवाला लागलं. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्या युवकांनी नियोजन केलं होतं त्या सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी व समस्त गावकऱ्यांमार्फत आभार प्रदर्शन करण्यासाठी पिनू म्हात्रे सर स्टेजवर येतील, आभार प्रदर्शन करतील. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण गणेशजी फरताडे सर, शेतकरी पुत्र यांनी येऊन या गावाला आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन केलं. शेतकऱ्याची परिस्थिती काय असती याविषयी त्यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं व शिवचरित्राचं बी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन केलं. याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं व शिव कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. व आमच्या कार्यक्रमासाठी ईश्वरजी तांबडे, बालाजी कुटुळे, शेख शमशेरभाई, शेख आबेदभाई, अरुण बडे, मुन्ना बडे, प्रतापजी म्हात्रे ज्यांनी आपली ही शिवजयंतीची सुरुवात आम्ही केली, असे प्रतापजी म्हात्रे, बंडूनाना कुटुळे व सर्व गावकऱ्यांचं कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आमचे मित्र अशोकजी फपाळ सर यांचा सत्कार कमिटी करील असं मी त्यांना विनंती करतो. मगाशी त्यांचा सत्कार विसरून गेला, त्यामुळे त्यांचा सत्कार करतो. अशोकजी फपाळ सर यांनी स्टेजवर यायचं आहे. कमिटीने